नमस्कार मित्रांनो, हाय. तर चला आपण चाललो आहे आज चंद्रपूरला आणि चंद्रपूरच्या बॉटनिकल गार्डनमध्ये चाललो आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला बॉटनिकल गार्डन दाखवेन. आणि गडचिरोलीवरून चंद्रपूर हा 83 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि जर तुम्ही आपल्या स्वतःच्या गाडीने किंवा बाईक कारने गेल्या तर तुम्ही 1.5 घंट्यामध्ये पोहोचाल. तर आपण आज या टप्प्याच्या तडाख्यामध्ये आज आपण बसची वाट पाहत आहोत आणि बसच्या आल्यानंतर आपण जाऊ आणि मित्रांनो तुम्हाला भेटू बॉटनिकल गार्डन चंद्रपूर. चला मित्रांनो, तर यानुसार आपली ट्रॅव्हल्स आलेली आहे चंद्रपूर जायसाठी. तर आपण निघत आहोत मित्रांनो चंद्रपूर बॉटनिकल गार्डन. आणि चंद्रपूरला जातानाचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन आणि चंद्रपूरला पोहोचल्यानंतर आपण जाऊ बॉटनिकल गार्डन. चला मित्रांनो, तर जाऊ चंद्रपूर बॉटनिकल गार्डन. चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे वैनगंगा नदीवर, जे की आपल्या गडचिरोली चंद्रपूरची दिशा दाखवतात. बॉर्डर ही आपली गडचिरोलीची बॉर्डर आहे मित्रांनो, वैनगंगा नदी. चला मित्रांनो, तर आपला गडचिरोलीची बॉर्डर संपलेली आहे आणि ही तर चंद्रपूर जिल्हा चालू झालेला आहे. तर चला मित्रांनो भेटू. चला मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो आहे मूल इथे. 1 घंट्याच्या प्रवासानंतर आज आपण मूलपर्यंत पोहोचलेलो आहे आणि तेथून 45 किलोमीटर समोर चंद्रपूर असल्याने आता पुन्हा आपला 1 घंट्याचा प्रवास राहिलेला आहे मित्रांनो. तर मी चला मूलवरून समोर आणखी प्रवास करू. तर चला आपण पोहोचलेलो आहे 2.5 तासाच्या प्रवासानंतर चंद्रपूरला. तर ॲटो वगैरे विचारू की गाडी जाते बॉटनिकल गार्डनला ॲटोच्या माध्यमातून किंवा बसच्या माध्यमातून जाऊया. तर विचारून घेऊ समोर मित्रांनो. तर आपण आहोत मित्रांनो चंद्रपूर बस स्टॉप, इथून समोर विचारू. आपण चंद्रपूरला उतरल्यानंतर बस स्टॉपवर आता दादाच्या ॲटोमध्ये चाललो. आपण ॲटोमधून बॉटनिकल गार्डनला चाललो आहे. तर आपण भाऊच्या ॲटोमध्ये बसून चाललो आहे बॉटनिकल गार्डन. चला भाऊ ॲटो चालवतो, आपल्याला ॲटो चालवायला देईल थोड्या वेळात. या पद्धतीनं आपण पोहोचू बॉटनिकल गार्डन. भाऊ आपल्याला सोडाल ना भाऊ? धन्यवाद. चला तर आपण पोहोचलो शेवटी बॉटनिकल गार्डनला. बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे इकडे बॉटनिकल गार्डनची. तर चला शेवटी जाऊया आतमध्ये आपण बॉटनिकल गार्डनच्या. बघाच बॉटनिकल गार्डन. त्याच्यात आपण एंट्री करत आहोत आता. वाव, खूप सुंदर असं दृश्य आहे. तर आपण पोहोचलो तिकीट घरमध्ये. सध्या तर तिकीट फ्रीमध्ये आहे, तरी 2 दिवस पुन्हा चालेल, त्याच्यानंतर व्हॅलिड राहील. तर चला आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो आणि बघू. काढलेला आहे मित्रांनो. तर आपण आता आतमध्ये घुसत आहोत. बॉटनिकल बहुतच जबरदस्त गार्डन आहे. या तुम्ही पण अवश्य भेट द्या मित्रांनो.
एकदा आपण गेलो होतो. खूप सुंदर संस्कृतीवर इथं लावलेलं आहे, पण त्याच्यामध्ये नो फोटोज नो व्हिडिओज. बहुत सुंदर नजारा आहे बॉटनिकल गार्डनचा मित्रांनो. फॅमिली आपण घेऊन या. समोर ट्रेन येत आहे मित्रांनो. या म्युझियममध्ये मच्छालय आहे मित्रांनो. आपल्याला थोडा व्हिडिओ काढायचा मौका मिळाला म्हणून आपण काढतोय. जेवढे मच्छ्यांमध्ये प्रकार आहेत त्या प्रकारचे खूप गर्दी आहे मित्रांनो. तुम्ही पण वाव. मित्रांनो हा मच्छालय म्युझियम होता. याच्यामध्ये व्हिडिओज आणि फोटोज एंट्री नव्हती, पण आपण कसं काढलेलं आहे. चला समोरच्या म्युझियममध्ये जाऊ आता. तर आपण दुसऱ्या म्युझियममध्ये आलो आहे. या म्युझियमचं नाव आहे विज्ञान केंद्र. या विज्ञान केंद्राच्या म्युझियममध्ये जाऊन शक्य झाला व्हिडिओज फोटो तर आपण तुम्हाला पण दाखवू. चला आता आपण चालू आतमध्ये. विज्ञान केंद्र. विज्ञान केंद्रामध्ये आपण आलो मित्रांनो. चला कुठून तरी व्हिडिओ घ्यायला भेटला. तर मित्रांनो बॉटनिकल गार्डनमध्ये शिप हे बघा मित्रांनो. तर बॉटनिकल गार्डनमध्ये एक बहुतच जबरदस्त क्रूज. याच्यामध्ये बिलकुल क्रूजचा मजा येत आहे. हे मित्रांनो मागे जे क्रूज आहे क्रूज त्याच्या आतमध्ये रेस्टॉरंट्स आहे. डिनर 7 वाजतापासून रात्र 10 वाजेपर्यंत आहे आणि दिवसा पण ओपन राहील. गार्डन याच्या म्हणतात क्रूज मित्रांनो. बहुतच जबरदस्त. मी गडचिरोलीवरून आलेलं आहे तुमच्यासाठी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब जे की मिसाईल मॅन म्हटले जाणार आहेत यांचे मिसाईल्स इथे दाखवलेले आहेत. तर बघूया मिसाईल्स. खूप सुंदर इथे टॅटू बनवलेला आहे. वाव. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर चला आपण पण निघूया आपल्या गावाकडे. झालेला आहे फिरून. अरे पाणी लागलेलं आहे. पाऊस. चला 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 धाव. तर मित्रांनो आपल्या बॉटनिकल गार्डनची सफारी झालेली आहे आपली. तर मित्रांनो बॉटनिकल गार्डन जो आहे दर मंगळवारला बंद राहतो. त्याच्यानंतर बाकीचे दिवस चालू राहतात. तर यायचं झालं सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मंगळवारी बंद असतो मित्रांनो. तरी पण आज सध्या फ्री ऑफ कास्ट तिकीट आहे. त्याच्यानंतर पाहू 1 जून नंतर. तर या मित्रांनो बॉटनिकल. चला मित्रांनो तर आपण बॉटनिकल गार्डनची सफारी केलेली आहे आणि तुम्हाला बॉटनिकल गार्डन दाखवलेलं आहे. तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जे काही बॉटनिकल गार्डनमध्ये फिरण्यालायक आहे ते तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो. आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. असेच तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत राहतो.
आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.